यायला मग शिपाई वाजे कशाला वर्ग 4 कर्मचारी नको आणि ते काय ते कॉन्ट्रॅक्टच्या लोकांकडून काम करून घ्या त्यांना अजून काम होतं त्यामुळे आपण ते घेतलं। रवींद्र लक्ष्मण दाभाडे मध्यवर्ती महासंघ कर्मचारी वर्ग उपाध्यक्ष म्हणून आमचे जुने मित्र भाऊसाहेब पटाचे यांचा म्हणजे आता 31 तारखेला रिटायरमेंट तरी असलं तरी आता सांगितल्याप्रमाणे माणूस कधी रिटायर होत नाही आणि ही सर्वच मंडळी मी सुद्धा भाऊसाहेब तुम्हाला कधी रिटायर होऊ देणार नाही। भाऊसाहेब आमचे गुरुबंधू आहेत, नरेंद्र स्वामीचे शिष्य आहेत, आम्ही दोघे शिष्य आहोत आणि खूप काम केलं त्यांनी। ESI कॉर्पोरेशन मध्ये ज्यावेळेस ESIS मध्ये त्या ठिकाणी युनियनचे ते प्रमुख आहेत आणि आता संजय त्या ठिकाणी सतत त्यांच्या पाठीमागे असतो हे करायचं ते करायचं तर ते मला सांगत असतात। ESI तर्फे त्या ठिकाणी ESIC तर्फे त्या ठिकाणी आम्ही खूप मोठं काम केलं महाराष्ट्रात देशामध्ये। मी ते एसिक एम्प्लॉईज फेडरेशनचा मी अध्यक्ष ऑल इंडियाचा आणि म्हणून या दृष्टिकोनातून बऱ्याच आमची ऍक्टिव्हिटी व्हायच्या आणि आरोग्य खात्यामध्ये तुमच्या आरोग्य खात्यामध्ये काय बदल केला पाहिजे, काय केलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना कसं मानधन आणि त्यांचं सोय कशी केली पाहिजे ही सगळे सतत ते प्रश्न मी यांना कर्णिकांच्या जागी मानतो। कर्णिक साहेब त्यांनी संपूर्ण मंत्रालय हरून टाकलं होतं, सचिवालय मंत्रालय हरून टाकलं होतं आणि कामगारांना आपण म्हणून कर्मचाऱ्यांना न्याय म्हणून दिला, कामगारांना सुद्धा न्याय म्हणून दिला। तसंच भाऊसाहेबांचं काम आहे। भाऊसाहेब हे सुख दुःखाने सतत असतात आपल्या सदस्यांच्या। आमच्या संजयच्या मुलीच्या लग्नात स्वतः हजर राहिले ते माझा कार्यकर्ता मला हजर राहू नको का, मला हजर राहत लागेल तरच ते आमची संघटना टिकू शकते म्हणजे संघटनेच्या एक एक कार्यकर्त्यासाठी त्यांचं मन किती मोठं आहे हे दिसून आलं आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त लांबलं भाषण न करता मला पण 2-3 नाजूक कार्यक्रम आहे परंतु मी भाऊसाहेब तुम्हाला आप जीव हजारो साल सारखे लोक जास्त आणि नंतर तुम्ही सतत त्या ठिकाणी कर्णिकांच्या जागी आहे आणि राहणार तिथे सुद्धा कर्मचारी जी आपल्या युनियन आहे त्यांना सुद्धा मी सांगणार की भाऊसाहेबांना प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती ही प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती आहे, यांना तुम्ही त्या ठिकाणी ठेवा। म्हणजे आज सगळेच शक्य झालं तसं मी या कार्यक्रमात येणार कारण इथे मी पाहिलं इथे कोणी पुढारी नाहीये आमचं पटत नाही। तुम्ही जरी त्यांना युतीला पाठिंबा दिला असेल तरी युती काय करते आता आमच्या बहिणींना पैसे द्यायला पैसे देतात सगळं असंच होणार ते कारण गोंधळ सुरू झाला देशात शासनामध्ये इतका गोंधळ सुरू झालेला आहे की कोण कोणाचं काही नाही। आता आपल्या आरोग्य खात्याचे सेक्रेटरी किंवा मंत्री असतील त्यांनाच काही माहित नाही आणि त्याच्यानंतर मग बाकी इतर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, भाऊसाहेब सगळ्यांचेच नेते आहेत तिथे सुद्धा असंच कोणाचं काय नाही। त्यासाठी भाऊसाहेबांसारखा नेता त्या ठिकाणी पाहिजे। तुम्हाला सांगतो की म्हणजे मी तर आता माझा अभ्यास जो आहे मी इतका मोठा म्हणजे अनुभवी माणूस आहे म्हणून त्या ठिकाणी सांगेल की